तुमचा जोडीदार या 5 गोष्टी करत असेल तर सावधान, तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत आहात. नंबर 1, अपराधीपणा. स्वतःची चूक मान्य न करता ती तुमच्यावर ढकलणे किंवा मी तुझ्यामुळेच असं वागत आहे असं म्हणत तुम्हाला गुन्हेगार ठरवणे. तुम्ही सतत अपराधीपणाच्या भावनेत जगता, माफी मागता, त्यामुळे तुमचा आत्मसन्मान कमी होतो. नंबर 2, तुम्हाला खोटं ठरवणं. तुमच्या आठवणी किंवा तुमच्या भावनांना खोटं ठरवणे. असं कधी झालंच नाही, तू उगीच विचार करतेस, तू वेडा आहेस का, असं म्हणून तुमच्या सत्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे. तुम्हाला स्वतःच्या बुद्धीवर आणि मानसिक आरोग्यावर संशय येऊ लागतो. तुम्ही गोंधळलेले आणि असुरक्षित राहता. नंबर 3, तुम्हाला एकटं पाडणे. हळूहळू तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींपासून आणि कुटुंबापासून दूर करणे. मला दुसऱ्यांसोबत बोललेलं आवडत नाही, तू फक्त माझ्याशीच बोल, असं बोलून सामाजिकरित्या तुम्हाला एकटं करणं. तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सांत्वनासाठी कोणी उरत नाही. तुम्ही जोडीदारावर पूर्णपणे अवलंबून राहता. नंबर 4, सतत टीका करणे. तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या कामावरून किंवा तुमच्या आवडीवरून सतत तुमची खिल्ली उडवणं किंवा तुम्हाला कमी लेखणं. प्रेमाच्या नावाखाली तुमचा सतत अपमान करणं. तुम्हाला असं वाटू लागतं की तुम्ही कोणाच्याच कामाचे नाही आहात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी स्वतःला बदलत राहता, पण ते त्यांच्यासाठी पुरेसं नसतं. नंबर 5, प्रायव्हसीचा अनादर. तुमचा मोबाईल चेक करणं, तुमचे पासवर्ड्स मागणं किंवा तुम्ही कुठे जात आहात याची चौकशी करणं, याला ते काळजी म्हणतात, पण प्रत्यक्षात तो अविश्वास असतो. नात्यात गुदमरल्यासारखं वाटू लागतं. जिथे विश्वास नाही त्या नात्यात प्रेम कधीच फुलत नाही. योग्य व्यक्ती तुम्हाला गुणादोषांसकट स्वीकारते, तुम्हाला प्रोत्साहन देते, तुम्हाला खाली खेचत नाही. चुकीच्या व्यक्तीसोबत राहून आयुष्यभर रडण्यापेक्षा एकटे राहून सन्मानाने जगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.